हालेलुया. देवबाबा खूप चांगला आहे प्रिय. पुन्हा एक बार आज देवाचे विशेष वचनात आपण पुढे जाऊया. देवबाबा म्हणत आहे उपवास आणि प्रार्थना आपल्या जीवनामध्ये महत्त्वाची आहे. हालेलुया. बरोबर आहे ना? उपवास आणि प्रार्थना आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. फास्टिंग अँड प्रेयर. का उपवास आणि प्रार्थना मी केली पाहिजे? कशासाठी केली पाहिजे? केले तर काय होते? त्याच्याद्वारे देवबाबाने स्पेसिफिकली फास्ट अँड प्रे, उपवास आणि प्रार्थना हे आम्हाला का सांगितले याबद्दल थोडक्यात आम्ही आज बघणार आहोत. वेगवेगळ्या पद्धतीचे उपवास, वेगवेगळ्या पद्धतीचे लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रार्थना केले, उपवास केले, त्याबद्दल आपण थोडक्यात बघूया. पहिला आपण वाचूया मार्क सुवर्तमान 9वा अध्याय 29वा वचन. मार्क 9:29. मार्क 9:29. मार्क 9:29. मार्क त्याचा 9वा अध्याय 29वा वचन. हा तो त्यास म्हणाला, हा ही जात प्रार्थने वाचून दुसऱ्या कशानेही निघणारी नाही. ही मराठी वेगळी नुसतं प्रार्थना आहे. इंग्लिश मध्ये असं आहे फास्ट अँड प्रेयर. दिस काइंड ऑफ थिंग्स डझंट गो अनलेस फास्ट अँड प्रेयर. उपवास आणि प्रार्थनेशिवाय हा जातीचे दुसरं कुणाकडे आहे का असं उपवास प्रार्थना? सगळ्यांकडे तसंच आहे काय? उपवास आणि प्रार्थना आमच्यामध्ये क्लिअर आहे. इंग्लिश मध्ये फास्ट अँड प्रेयर, उपवास आणि प्रार्थना. ही जाती, हा जो जाती आहे हे असं जात नाही. व्हॉट इज द मीनिंग ऑफ जाती? या जाती म्हणजे काय? कुठली जाती बद्दल बोललं जाते या ठिकाणी? नुसतं दुष्टात्मा. आपल्या जीवनामध्ये जे काही अवघड आहे, जे काही कठीण आहे, जे काही अशक्य असं आम्हाला वाटतो, ही एक प्रकारची कठीण जात आहे, एक वाईट गोष्ट आहे. ही फास्टिंग अँड प्रेयर शिवाय ह्या गोष्टी जात नाही. उपवास आणि प्रार्थनेशिवाय असली गोष्टी जात नाही. म्हणून येशूने म्हटलं त्या ठिकाणी शिष्याना, ही जात उपवास आणि प्रार्थनेशिवाय जात नाही. समजलं सर्वांना? आपल्या जीवनामध्ये जे काही अवघड गोष्टी आहेत ते फक्त फास्टिंग आणि प्रेयरच्या द्वारेच सक्सेस मिळते. हालेलुया. उपवास आणि प्रार्थना आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचे. पहिला उदाहरण आपण येशू बद्दल बघूया. येशू जेव्हा 30 वर्षाचे होते पहिला बाप्तिस्मा घेतले. बरोबर आहे ना? बाप्तिस्मा कडे योहानाकडे जाऊन पाणीमध्ये बुडून बाप्तिस्मा घेतले. तिथून बाहेर पडले, पाणीतून बाहेर आले. पहिलं त्यांना पवित्र आत्म्याने भरून त्यांना एका ठिकाणी घेऊन गेले. आता आपण वाचूया मत्ती सुवर्तमान 4वा अध्याय त्यामध्ये 1 आणि 2 वचन वाचूया. मॅथ्यू 4:1 and 2. आणि लूक मध्ये पण ऍक्च्युअली ते लूक मध्ये पण 4व्या अध्यायामध्ये आहे, पण आपण मत्ती वाचूया. मत्ती सुवर्तमान 4वा अध्याय 1 आणि 2. मत्तेचा 4वा अध्याय 1 आणि 2. तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. हालेलुया. येशू सारखा व्यक्तीला सैतानाकडून परीक्षा व्हावी म्हणून पवित्र आत्म्याने येशूला अरण्यात नेले. हालेलुया. सैतानाला नाही. लक्षात घ्या, सैतानाने येशूला अरण्यात घेऊन गेलेला नाही, पवित्र आत्म्याने येशूला अरण्यात घेऊन गेले. कारण येशूची सैतानाबरोबर परीक्षा व्हायची होती. जोपर्यंत आम्ही या परीक्षेला तोंड देऊन आम्ही जिंकत नाही, आम्ही पुढे सक्सेसफुली राहू शकत नाही. बरेच लोक कसतात काय उपयोगी, किती उपवास करायचं. काही लोकांना उपवास म्हणजे माहीतच नाही. उपवास का करायचं, कशासाठी करायचा, उपवासाची प्रार्थना कसं करायचं भरपूर लोकांना आज सुद्धा माहित नाहीये. लोक म्हणतात काय उपवास आहे, प्रार्थना करायला लागतं. पण उपवासाची प्रार्थना कशी असते, कशासाठी केली पाहिजे, कधी केली पाहिजे, भरपूर लोकांना याचा नॉलेज नाही आहे. पण इथे येशूला बाप्तिस्मा घेऊन बाहेर आले, पवित्र आत्म्याने भरले. पवित्र आत्म्याने भरल्यानंतर पवित्र आत्मा त्यांना अरण्यात घेऊन गेला, कारण सैताना बरोबर यांचा टक्कर होता. त्यानंतर येशूने 40 दिवस पुढे वाच. दुसरे वचन. मग त्याने 40 दिवस व 40 रात्री उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. हालेलुया. येशू
40 दिवस 40 रात्र उपवास केली. नुसतं उपवास केले नाही, प्रार्थना करत होते. हालेलुया. 40 दिवस 40 रात्र तोपर्यंत येशू सेवा सुरू केले नाही. समजाले? हॅलो. जोपर्यंत येशू उपवासाने प्रार्थना करून सैतानाला जिंकले नाही तोपर्यंत त्यांनी सेवा केली नाही. हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. 40 दिवस 40 रात्र अरण्यामध्ये पवित्र आत्म्याने घेऊन गेले. आणि आपल्याला माहिती आहे पुढे काय झालं येशू बरोबर. माहिती आहे ना सर्वांना? तर बघूया का थोडंसं वचन. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, टॉपिक बघूया कारण हा बेस आहे. येशूला जरी ह्या गोष्टीत टक्कर देऊ लागलं, तुम्ही आणि मी कोण? आम्ही कोण? 40 दिवस 40 रात उपवास प्रार्थना केल्यानंतर, हॅलो, तुम्ही आणि आम्ही काय म्हणतो? एवढं उपवास केलं, एवढं प्रार्थना केलं, काय रे बाबा समस्या जास्त व्हायला लागल्या म्हणतात की नाही? मी उपवास करायला, प्रार्थना करायला उत्तर का मिळत नाही? प्रॉब्लेम जास्त का व्हायला लागल्या? 40 दिवस 40 रात्र येशू उपवास प्रार्थना करत असताना काही झालं नाही. पॉइंट टू बी नोटेड. हालेलुया. लक्षात आलं होतं कधी या गोष्ट? 40 दिवस 40 रात्र येशू उपवास करून प्रार्थना करत होते, काही सुद्धा झालं नाही, आरामात करत होते. 40 दिवस झाल्यानंतर येशूला भूक लागली. हॅलो, समजलं? जेव्हा झाल्यानंतर येशूला भूक लागली, मग बाबा वाटच बघत होता. पवित्र आत्मा काय सांगितलं स्टार्टलाच? सैतानाची परीक्षा होती म्हणून अरण्यात घेऊन गेले देवानी. हे आत्मेनेच गेल्यानंतर जेव्हा झाल्यानंतर सैतानाला परीक्षा काय काय घेतली बघा. वाचूया आपण एक एक वचन. 3रे वचन. हा. तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस. त्याचं नाव काय आहे? परीक्षक. सैतान म्हटलंय का? नाही, परीक्षक. हालेलुया. हालेलुया. कुठे आहे आम्ही? एक्झाम पिरियड मध्ये रोज. हॅलो, माझ्या लेकरांना स्ट्रॉंग व्हा, स्ट्रॉंग व्हा. साधारण लोक नाहीये आम्ही. वचन स्पष्टपणे मध्ये परीक्षकाला, येशूकडे परीक्षा बघा, परीक्षकाला. आणि काय म्हटलं? तू देवाचा पुत्र आहेस, हा? तर या दोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. हालेलुया. तू देवाचा पुत्र आहेस असं नाही, आहेस तर. हालेलुया. इफ यू आर द सन ऑफ गॉड, जर तू देवाचा पुत्र आहेस, हालेलुया, तर काय म्हणतात? भूक लागली ना तुला, चल 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 हे दोंड घे, त्याला भाकरी म्हणून सांग. कारण त्याला माहित होतं ईश्वर थोडा पॉवर होता, थोडी सामर्थ होतं, सगळं होतं. मग तो बरोबर पॉइंटवर उपवास करताना येशू पूर्ण आत्म्याने भरलेले होते, प्रार्थना करत होते. ना त्यांना भूक लागलं, ना त्यांना तहान लागली. झाल्यानंतर जेव्हा भूक लागला, बरोबर त्या पॉइंटवर तो तिकडे आला आणि म्हटला, बघ बाबा किती दोंडे आहेत बघ तुझे शेजार पाजारी, घे ना एखादा दगड, भाकरी कर ना त्याला आणि खा ना. हालेलुया. भाकरी होते तिथे तुला पीठ काय मिळत नाही, तिथे कोण करून द्यायला, तुला भाकरी करून द्यायला कोण नाहीये. तू चमत्कार करणारा देवाचा कर. चॅलेंजिंग आव्हान आपल्या जीवनामध्ये असंच असतं. जेव्हा आम्ही उपवास करतो, नको त्या गोष्टीवर पॉइंट करतो सैतान, नको त्या गोष्टीवर. पुढे 4थे वचन. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल अशा शास्त्रलेख आहे. हालेलुया. येशू म्हटले, होय तू बरोबर सांगालास, मी देवाचा पुत्र, चल चल तुला दाखवतो, भाकरी करतो. लक्षात घ्या, येशू सुरुवातीपासून एक स्वभाव होता. कुणीही फुगवत होते, कधी येशू फुगत नव्हते, कधीच नाही, कधी फुगले नाही. इव्हन क्रॉसवर जाताना पण लोक म्हणलेत ना, तू देवाचा पुत्र आहेस, खाली उतरू नये म्हणजे आम्ही विश्वास ठेवू. आले का खाली? होय तुम्ही सांगाल असं मी दाखवतो मग मी कोण आहे. जर त्या दिवशी येशूने असं असलं फालतू आव्हान घेऊन जर उतरून आले असते, ते 2 टकले बदलले असते, आमचं काय झालं असतं? आमचं काय झालं असतं? म्हणून कुणाला ईर्ष्याला पेटवल्यात म्हणून आम्हाला त्यांचा काय बळी पडायची गरज नाहीये. बिकम पीसफुली राहा, शांतीने राहा. इथे काय म्हणतो? भाकरी होते तर येशूने म्हणलं, अरे बाबा, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, परमेश्वर मुखातून पडणाऱ्या वचनाने जगेल. आम्ही ऐकलो 6 महिने
किती वचन, किती प्रकाराचं वेगवेगळ्या प्रकटीकरणाद्वारे किती लोकांनी घेतलं किती ऐकलो आम्ही. लक्षात घ्या, जे ब्रदरांचं रेव्हलेशन आहे तुम्हाला कुठं मिळत नाही, कुठंच तुम्हाला दुसऱ्याकडे मिळत नाही. मी परत सांगायला लागलो, त्यांना जो प्रकटीकरण देव देतो हा पूर्ण वेगळा आणि युनिक आहे. कुठल्याही सेवकांकडे नाही त्यांचा जो प्रकटीकरण आहे, त्यांचा जो वचनाचं हे आहे. आता पहिलं कसं होतं कुणाला माहित नाही, फेसबुकवर सगळे व्हिडिओज आपले आहेत. किती लोक तुम्ही खरं म्हणाल एकदा तरी ऐकता हो, तरी एकदा तरी किती लोक ऐकता सांगा. स्पष्टपणे बोलले देव बापाने, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे परमेश्वर मुखातून पडणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. वचन आमचं सामर्थ्य, वचन आमचं जीवन आहे, वचन आमचं विक्ट्री आहे. पुढे मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराचे शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे की तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करेल आणि तुझ्या पायात तोंडावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील. हा जो परीक्षक आहे हा साधा व्यक्ती नाहीये, हा स्वर्गात राहिलेला व्यक्ती आहे. कोण आहे परीक्षक? स्वर्गात राहिलेला व्यक्ती आहे, देवाकडे राहिलेला व्यक्ती आहे. त्याला बायबल पूर्ण पाठ आहे. हालेलुया. बायबल काय सांगते? ज्याला वचन माहिती तो धन्यवादित आहे. त्याला पूर्ण बायबल पाठ आहे पण तो धन्यवादित नाहीये. त्याला त्याची न्यायनिवाडत झालेली आहे. सैतानाचं न्यायनिवाडत झालेली आहे, त्याचं व्हायचं नाहीये. हालेलुया. मनुष्याचं व्हायचं पण त्याचं झालेलं आहे. त्या दिवसासाठी त्याला राखून ठेवले. ते दिवस आला, त्याचं जजमेंट आहे. इथं देवाचं वचन म्हणते, उंच ठिकाणी मंदिरावर घेऊन गेले आणि काय म्हणतो, चल बाबा तू काय कर आता, वरनं उडी मार, उडी मार. बघा स्तोत्र 91 सांगितलं, तो देवतील तुला चेलू धरतील, तुझा पायाला दोंडाचा ठेच लागणार नाही. बघा कोविड पासून पूर्ण जगामध्ये स्तोत्र 91 फेमस झालं. सैतान येशूला सेवेच्या सुरुवातीला बोलला, तेव्हा डायरेक्ट म्हणलं तू जा उडी मार वरनं. ते पण मंदिराचं एकदम वरती खूप असं पॉइंट असतो ना, त्या पॉइंटवर घेऊन जाऊन इथून उडी मारतो. देव तुला चेळू धरते, तुझ्या पायाला दोंड्याचा ठेच लागणार पण नाही. त्याला सगळं माहित होतं. येशूने म्हटले का उडी मारतो मारतो. पुढे 7 वचन, येशूने त्याला म्हटले, आणखी असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. हालेलुया. देवाची परीक्षा बघू नका. लय लोक आपल्या मनाने करायचा, देवाची इच्छा आमच्या जीवनात काय होत नाही. तुम्ही करणार आणि देवाची इच्छा म्हणतात. लय लोक आहेत ना, लय लोक आहेत असे स्वतःच्या बुद्धीने काय पण करणार आणि मनात देवाची इच्छा काय होणार नाही. हे सगळ्या गोष्टीकडे देवाची इच्छा असेल अजिबात नाही. एकदा तुम्हाला मी ते शिकवलं, चुकीच्या गोष्टी करायला देव कुणाला मोहात टाकत नाही, कधीच नाही. तो चांगला आहे, तो चांगलाच करणारा देव आहे. कुणी असं म्हणू नये मोहात पडायचं स्वतः आणि म्हणायचं देवाने मोहात टाकली हो म्हणून झालं. बघा देव कुणाला चुकीच्या गोष्टी करायला मोहात टाकत नाही. इथं स्पष्टपणे येशूने बोले, तुझं देव परमेश्वराची परीक्षा बघू नको, परीक्षा बघू नको. मिळाला होय बाबा तू दिलास, मिळालं नाही मिळालं तुझी इच्छा नाही मिळालं. हालेलुया. हालेलुया. हट्टीनं जिद्दीनं काही मागून घ्यायचं नाही देवाकडून. खूप वाईट आहे. पुढे 8 वचन, पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये व त्याचे वैभव दाखवले आणि त्याला म्हटले, तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे काही तुला देईन. हालेलुया. येशूला एका क्षणात एका ठिकाणी मला सगळं जग दाखवला. विचार करावं, विचार करा. येशू सैतानाला दाखवला नाही, सैतान येशूला. समजाले? एवढं प्रार्थना करतो, एवढं करायला लागलो, काय होईना काय होईना होणार, असं होणार की नाही. ज्यासाठी मी प्रार्थना त्यांना समजून येणार, बाप रे बाप हे काय चाललंय. हालेलुया. एका सेकंड मध्ये सगळं जग येशूला दाखवलं सैतानाने आणि म्हणत चल माझं पाय पडे सगळं मी तुला देतो. आज जगात तसंच आहे ना, जगात तसंच आहे ना, माझं पाय पड सगळं तुला देतो. येशूने काय म्हटले? 10 वचन, तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना चालता हो, कारण अशा शास्त्रलेख आहे की परमेश्वर
तुझा देव त्याला नमन कर Amen. व केवळ त्याचीच उपासना कर. हालेलुया. हालेलुया. काय केले पाहिजे आम्ही? आमचा जो परमेश्वर आहे त्याचीच नमन केली पाहिजे, त्याचीच उपासना केली पाहिजे, बाकी कोणाचा नाही. इकडे किती केलं तरी समजत नाही, तिकडे गेले की हात दाखवले की एका क्षणात सांगतात तो जावं की हात दाखवायला काय जाते. हालेलुया. लगेच समजते, हात दाखवले समजते. असं काही करायला जाऊ नका. येशूला पण मोहात टाकला, तो म्हटला अरे बाबा कर, जा, माझा पाय पड, सगळं मी तुला देतो, एका सेकंड मध्ये, एका क्षणात तुला देतो. येशूने म्हटलं अजिबात नाही, तुझा देव परमेश्वर ह्याला सोडून दुसरा कोणाचाही पाय पडायचा नाही. हालेलुया. शॉर्टकट ब्लेसिंग साठी किंवा पटापट काय मिळवण्यासाठी चुकीचा मार्ग शोधू नका, अजिबात शोधू नका. ही पहिली गोष्ट, येशूची परीक्षा. येशूची परीक्षा सैतानाने कसे केला समजलं ना. त्यानंतर तुम्हाला माहित आहे येशू संधी म्हणजे सैतानाने संधी साधून घेतला, तिथून पळून गेला. बस ते क्वेश्चन वाच 11 वचन. हा. मग सैतान त्याला सोडून गेला आणि पहा देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले. हालेलुया. जेव्हा तुम्ही सैतानाकडे जिंकता, ते परीक्षेला जिंकल्यानंतर तुम्हाला समजत नाही की काय व्हायला जीवनामध्ये, देवदूत येऊन तुमची सेवा करणार, देवदूत येऊन तुम्हाला एनर्जी देणार, तुम्हाला सामर्थ्य देणार, तुम्ही वेगळं होणार. उपवास प्रार्थनेमध्ये खूप सामर्थ्य आहे. हालेलुया. आणि ते काय सांगते, परीक्षा झाल्यानंतर, सगळं संपल्यानंतर बघा चारी बाजूनी परीक्षा केला. पोटासाठी परीक्षा केली ना. पहिला कशासाठी केला? पोटासाठी. दुसरा कशासाठी? मुंची ठिकाणी घेऊन काय केला? आव्हान केला. पहिला धोंडेला भाकरी हो म्हणून सांगितला. दुसरा म्हटला वरून उडी मार, तुझं देवदूत तुला, म्हणजे स्पिरिच्युअल लाईफ मध्ये आव्हान. बायबल सांगते प्रभू मध्ये असलेल्या मरत नाही, जा तू आत्महत्या करून मर. समजावे? आणि तुम्ही काय म्हणाल, हो प्रभू मध्ये मरत नाही, काय सांगायला, मी करतो बघा, आत्महत्या करतो बघ, मी मरणार नाही, काय तर केलं तर. देवाची परीक्षा बघताय. तिथे काय म्हणलं, देवाची परीक्षा बघू नका, देवाची परीक्षा बघायचं नाही. तिथे ते थांबवले आणि नंतर एका सेकंड मध्ये वर घेऊन म्हटलं चल माझं पाय पड, सगळं मी तुला देतो. या तिन्ही गोष्टींच्या मागे जग लागले. पोटासाठी, आव्हान चुकीच्या गोष्टींसाठी घेण्यासाठी, आणि तिसरा म्हणजे सगळं जगाचं वैभव पाहिजे, मी काय पण करायला तयार आहे. प्रार्थना नको, काय नको, मी आहे करतो, बाकी सगळं करतो. हालेलुया. वचन स्पष्टपणे सांगते नाना प्रकारच्या परीक्षांना मला तोंड द्यायला लागते. म्हणून म्हणतात तुम्ही उपवास आणि प्रार्थना करा. या प्रार्थना आणि उपवासाशिवाय ही जाती जात नाही. मी अशीच बनलेलो नाहीये प्रिया, अशीच बनलेलो नाहीये. या 26 वर्ष प्रभू मध्ये माझा प्रवास आहे. 2 महिन्यात 27 वर्ष होईल. एवढं माझ्या जीवनामध्ये असं समस्या आले, असं गोष्टी घडले, असं पण फक्त उपवास आणि प्रार्थना, दिवस रात्र प्रार्थना. बघत तेव्हा सुरुवातीपासून मी उपवास प्रार्थनाच करत होतो. जसं या वचनामध्ये आहे सेम टू सेम माझ्या जीवनामध्ये पण झालं. सेम टू सेम येशू जसं म्हटलं ना, असं कर तसं कर, हे होईल ते होईल. आणि प्रार्थना झाल्यानंतर 40 दिवस झाल्यानंतर परीक्षक येतो. मला माहिती आहे जेव्हा मी सुरुवातीला प्रभू मध्ये आलो 98 मध्ये ऑक्टोबर मध्ये माझं सॅल्वेशन झालं. आणि मला माहिती आहे उपवास प्रार्थना काय असतो, कसं असतो, काहीच मला माहित नाही. एक स्पिरिच्युअल लोक मला माहित नाही, कोणी बिलीव्हर्स माहित नाही, एक चर्च कोल्हापूरमधला मला माहित नाही, काय माहित नाही. पण लहानपणापासून मी पण एका हॉस्टेलमध्ये CSI मध्ये असल्याने मला माहित होतं की 40 दिवस उपवास प्रार्थना आपल्या असतात. लंडेज गुड फ्रायडेच्या आधी ते उपवास सुरू झालं होतं. तेव्हा मी ते उपवास धरायला स्टार्ट केले. ते अशा तसं याच्यासाठी नाहीये, फक्त ब्रदरांच्या तारणासाठी. कशासाठी? फक्त ब्रदरांच्या तारणासाठी. आणि रोज दिवसभर काही काहीची नाही, दिवसभर प्रार्थना. वचन नवीन होतं प्रभूमध्ये, काय माहित नाही, कुणी बोलायला माहित नाही, मार्गदर्शन करायला कोणी माहित नाही, कोणच नाही. पाणी पिणार किंवा चहा पिणार, बाकी काही नाही. आणि त्या दिवसामध्ये नॉनव्हेज पूर्णपणे मी बंद केलं होतं.
त्या 40 दिवसामध्ये नॉनव्हेज अजिबात हात लावलं नव्हतं. आणि रात्रीची फक्त मी जरासा भात आणि आमटी जरा काहीतरी खायची रात्रीचे, पण नॉनव्हेज अजिबात नाही. असं करून 40 दिवस मी ब्रदरांसाठी उपवास प्रार्थना केली. काही माहित नाही, वेडी झालं होतं मी, नुसतं बसायची बाबाकडे जाऊन. माझं वजन 38 ते 40 किलो झाले. किती? 38 ते 40 किलो माझं वजन झालेलं. हट्टा कट्टा तंदुरुस्त असं राहणारी. अचानक 98 मध्ये प्रभूमध्ये आलो, ऑक्टोबर मध्ये, आणि एप्रिल मे महिन्यात मार्च महिन्यात आपला ईस्टर होता. पूर्ण 40 दिवस उपवासामध्ये मी काय नाही, मला जग नको, बाहेर जायला नको, आठवड्याला एकदा बाहेर फिरायला जायचं, सगळं बंद. नुसतं घरात बसायची, नुसतं बायबल घ्यायची, जाऊन बसायची, बायबल घ्यायची, जाऊन. बाकी कशाचंच मला काय आवड नव्हती, काय नव्हती. या दिवसामध्ये मी जेव्हा असं प्रार्थना करत ह्याच्यामध्ये वाढत असता, गुड फ्रायडे आलं किंवा रोमन कॅथलिक चर्चला आम्ही जायचो. गुड फ्रायडे सगळे चर्चला जाऊन आलो आम्ही. आणि ब्रदर चर्चला आले, चर्चमध्ये कम्युनियन देतात. काय म्हणतात? ब्रेड अँड वाईन देतात ना चर्चमध्ये, वाईन. डोक्यात बसलं, सैतान परीक्षक कुठं काम करतो, कसं काम करतो कुणाला समजत नाही. मग ह्यानं धरले, फॅन्स लावले, अस्वस्थ झाले, हे काय काम करत नाही, हे बंद करतेच लावा. हालेलुया. आणि ज्यावेळी 4 दिवस उपवास झाला, माझे गुड फ्रायडे आला. गुड फ्रायडे आल्यानंतर चर्चला जाऊन आलो आम्ही. ब्रेड अँड वाईन ऐकलं ब्रदर, चर्चमध्ये वाईन देतात, चर्चमध्ये वाईन देतात. गोव्यातून तिकडचं वाईनची बॉटल जाऊन घरात ठेवली होती. घरात पडून होते, ते कधी हात लावले नाही, पडून होते घरात, फ्रीजमध्ये ठेवलेले. आणि ज्या दिवशी माझं 40 दिवस उपवास संपत आले, लक्षात घ्या माझ्या लेकरांनो, बहिणीनो, आईनो, ऐका. येशूला काय सांगितले? 40 दिवस 40 रात उपवास झाल्यानंतर परीक्षा बघायला. सगळे झाल्यानंतर गुड फ्रायडे झाली, शनिवार झाला, रविवार ईस्टर, चर्चला जाऊन आलो. म्हणजे जसं मी तुम्हाला पहिलं पण सांगितलं, मी जेवण करायला मी शौकीन, एकदम मस्तपैकी व्हेरायटीज करून सगळ्यांना घालायची. आणि वेगवेगळ्या प्रकाराचं ईस्टरचे सगळं जेवण केलं. सगळे माझा भाऊ, माझी बहीण, माझी मम्मी होती की नाही मला माहित नाही, म्हणजे माझे लेकरं होते, माझी आजी, सगळे होते. आणि आम्ही एका बाडेच्या घरात, तर लई मोठं घर, आणि वरती टेरेस होता. मी ते जेवण आवरायला लागलं, साहेबांच्या डोक्यात गाठले की चर्चमध्ये वाईन देतात. मी पिलं की काय पाप आहे? मी कशासाठी प्रार्थना केली 40 दिवस? तारणासाठी, यांचं तारणासाठी. सैतान पुखा लागला त्यांना. एवढं दिवस तुम्ही प्रेयर केलीस, एवढं केलीस त्यांच्या तारणासाठी. आता मी तुला दाखवतो, जो माणूस घरात ठेवलेला असताना कधी हात पण लावले नाही, आता त्यांच्या डोक्यात गाठलं. वाईन पाप नाहीये, वाईन पिले तर काय वाईट नाहीये, डोक्यात आलं यांचं. आणि ह्यांच्या डोक्यात काय चाललंय माहित नाही. मी तर स्वयंपाक करायला लागलो, एवढा खुशी. छोटं बाळाला एखादा चॉकलेट दिले की कधी मिळत नाही, किती खुश. तसं फ्रीजमध्ये बॉटली घेतल्यात आणि गेले टेरेसवर. मी वेगवेगळ्या टाईपच्या डिशेस करायला लागलो, स्नॅक्स वगैरे काय काय तरी नॉनव्हेजचे. म्हणायला लागले ते इकडे घेऊन ये. काय म्हणाले ते घेऊन ये, मुलांना सगळ्यांना पाठवायला. मुलं, माझा भाऊ, माझी बहीण सगळे वरती बसल्यात, ह्या लोक पार्टी करत. कशासाठी? हेच आहे. चर्चमध्ये देतात, हे काय पाप नाही आहे, हे काय वाईट नाही आहे, मला प्यायचं आहे. मी सगळं करून दिलो, घेऊन गेले बाटली, सगळे लोक बसले वरती. मला काय माहित नाही काय चाललं तिकडं. सगळं ते पाठवलं, जेवण सगळं केलं, सगळं पाठवलं. कुणाला थांबवलं नाही, त्यांना पिऊ नका म्हटलं नाही, का करता म्हटलं नाही. लक्षात घ्या, बी वाईस, शाणे व्हा. मी एवढं मी उपवास करायला लागलो, तुमच्यासाठी कशाला प्यायला असं? नाही 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 नाही, आपलं काम नाही. हालेलुया. तुम्ही असं का बसता, तुम्ही असं का उडता, तुम्ही असं का चालता, तुम्ही असं का जाता, काही बोलायचं नाही. स्पिरिच्युअल वॉर असा असतो देवाशी. माणूस बाहेर पाय टाकायला चुकीचं पडत, दे बाप्पा बाहेर जाऊच नाही, बंद कर. हालेलुया, हालेलुया.
काय लोकांना ठराविक टाइम असं हे टाइम झाला की त्यांना दारूची दुकान बोलवते ना, कोणतरी बाई बोलवते नाही, कोणतरी दुकान बोलवते, कुठेतरी अड्डा बोलवते, कुठेतरी कट्टा बोलवते. ते टाइम तुम्हाला माहिती आहे, ह्या वेळेला हा माणूस घरातनं बाहेर जातो किंवा ही मुलगी घरातनं बाहेर जाते, ही बाई घरातनं बाहेर जाते. एकच प्रयत्न, पवित्र आत्मा बंद करायचा मार्ग. जाऊ नये नवऱ्यासमोर उभा राहून देव बाप्पा जाऊ नये बंद करा म्हणायचं नाही, आत्मेमध्ये बोलायचं. हालेलुया. आत्मेमध्ये बोलायचं. अहो विस्परिंग व्हॉइस देव ऐकतो. हन्ना तोंड उडून काय रडून ओरडून काय बोलले नाही, आतला आवाज देवाने ऐकले, चांगलं देऊन आशीर्वादित केले. बोलायचं. आणि मी काय केलं, यांचं पार्टी कितीतरी व्हेरायटी, चिकन आहे, फिश आहे, काय मटन आहे, काय 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 लिहिलेले, काय काय सगळं डिशेस केलं, सगळं पाठवलं वरती. हे लोक वरती मजा. सगळं पाठवल्यानंतर जिथे मी प्रेयरला बसताना पालतं पडलं जाऊन, डॅडी आलं तुझं घर. हालेलुया. एक शब्द बोलला नाही, कुणाला काय म्हटलं नाही, काय नाही, आलो म्हटलं तुझं जवळ. 4 दिवस उपवास केलो मी माझ्या नवऱ्याच्या तारणासाठी. काय चाललंय बघून घे. हालेलुया. मी भक्ती पण केलो नाही. मला माहिती आहे एकदम देखणं पान बॉटल, असली बॉटल देख नसतात ना, देख नसतात नसले नाही, देख नसतात. हा, मला आज पण ती बॉटल दिसते डोळ्यासमोर, काळं बॉटल असं एकदम गोल वरती नुसतं एवढं देवाचं डिझाईन. अब्बा असं हातात घेऊन गेलेलं मला माहिती आहे कृष्णातलं. एकच प्रेयर केली, म्हटलं डॅडी आलो. तेव्हा मला डॅडी म्हणायची नाही, देवा म्हणायची. एवढं माझं आत्तासारखं नव्हतं, नवीन होतं, लई विश्वास होता, भक्ती होतं, पण माझा बाबा हा हे नव्हता. म्हटलं देवा, म्हटलं 4 दिवस उपवास केली माझा नवऱ्याच्या तारणासाठी, आता मला सुटणार, आज लास्ट डे माझा. काय चाललं बघून घे. काही माहित नाही, कसं प्रार्थना करायची माहित नाही. पडलो. आले की थोड्या वेळाने सगळी वरडवरनं खाली आल्यात. मुलं आलेत पहिल्या, मुलं पण कोणतरी आले खाली. मग नंतर मी जेव्हा वरती गेलो, मी स्टेप्स चढून चाललो वरती. काय ऐकावं मी, हा ही बाई कालीपासून काय तरी करायला लागली बघ, फिरायला मी ना मला. हालेलुया. बाटलीमध्ये ग्लासमध्ये ओतून घेतले, तोंडात घेतले, म्हणे काहीतरी वेगळं थुकल्या झाडांमध्ये, तिकडे वरनं झाडांना थुकल्यात, परत घेतल्यात म्हणे. आणि ते सगळी बस, माझा भाऊ, माझी बहीण, माझी मुलं सगळी वरती बसलं टेरेसवर. हालेलुया. म्हणलात ही काहीतरी करायला लागल्या काली. हालेलुया. दिसून येऊ तुमच्यामध्ये कोण आहे. उपवास प्रार्थना असंच असतं. उपवास प्रार्थना 40 दिवस 40 रात्र झाल्यानंतर तुम्ही म्हणता किती छान उपवास प्रार्थना चालले बघा, व्यवस्थित चालले, आता झालं संपलं. तुम्हाला काय वाटते, मी तारणासाठी प्रार्थना केली, आता झालं तारण झालं आणि नवऱ्यावर तयार होऊन उभारतात. अजिबात होत नाही. तेव्हाच काही परीक्षा असते. आम्हाला पण देवाने एक गोष्ट सांगितली, उपवास कसे केले पाहिजे. योएलचं पुस्तक 2रा अध्याय, त्यामध्ये 12 ते 15 वचन वाचूया. जोएल 2रा अध्याय 12 ते 15. थँक्यू. समजावलं सर्वांना. उपवास प्रार्थना सिक्रेट मी तुम्हाला सांगायला लागलो आज. योएलचा 2रा अध्याय 12 ते 15. हा. आता तरी परमेश्वराचे वचन ऐका. आमेन. मनपूर्वक माझ्याकडे वळा. आमेन. उपोषण, आक्रदन व शोक करून वळा. आपली वस्त्रे नव्हे तर हृदय फाडा. हालेलुया. पहिला कसं होतं उपवास म्हणजे वस्त्र पाडायचे लोक, आक्रोश करायला लागले. आता बघा कुणी मेले, काय तरी झाले, लोक काय करतात, कपडे फाडून घेतात ना, होते की नाही. हो. बायबल क्लिअर सांगते, पहिलं उपवास करायचे म्हणले की लोक आक्रोश करत वस्त्र पाडायच्या, गोंताट नेसायच्या, देवाकडे येऊन बसायच्या. तर देव बाबा काय म्हणतात तिथं, वस्त्र पाडू नका, हृदय पाडा. फास्टिंग प्रेयरचं मीनिंग आहे हृदय पाडणे. हालेलुया. हालेलुया. हा मोठा सर्जरी बाबाकडे बसून, हा देखो एक साधा सर्जरी नाही आहे, आयुष्यभराचा. हालेलुया. समजायला पॉइंट, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट बोलायला लागला. उपवास प्रार्थना म्हणजे हृदय पाडणे.
हृदय का पाडतात दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये? घाबरू नका, बोला की. हार्टचं सर्जरी का करतात? कुठेतरी ब्लॉक्स आहेत, काहीतरी झालं, कुठलं तरी काहीतरी काम करत नाही, काहीतरी व्हायला लागले, मग काय करतात? देतात आणि पाडतात. आम्ही जेव्हा देवाकडे जातो तेव्हा आमचं हृदय आम्ही पाडले पाहिजे. बायाचे दिखावा नको. मी उपास करायला सोम घेऊन 12 वाजलेलं असते तोंड, हालेलुया. उपास सगळ्यांना दिसून यायला पाहिजे उपास आहे. मी 40 दिवस उपास केला तरी कोणाला कानोकान खबर नसायची आणि घरात सगळं काम करायची. असं नाही माझा उपास आहे म्हणून मी दुसरं कुठं काम करणार नाही, कुठं जायचं बंद, काय नाही, सगळं व्यवस्थित, कुणाला कुठं कमी नाही, पण माझं प्रार्थनाचं व्यवस्थित. इथं काय सांगते, आता तरी तुम्ही देवाकडे वळा. स्पिरिच्युअल लाईफ मध्ये तुम्हाला ग्रोथ व्हायचं आहे, फास्टिंग प्रेयर पाहिजे. सगळे म्हणतात मला आध्यात्मिक जीवनामध्ये वाढ व्हायला पाहिजे, प्रार्थना करा. कोणीतरी तुमच्या डोक्यात हात ठेवून प्रार्थना केली, तुम्ही बरोबर वाढला, असं कधी होत नाही. होते का असं? कोणी तर डोक्यात हात ठेवली, प्रार्थना केली, लय अभिषेक सेवकाने प्रार्थना केली, अभिषेकाला तुम्ही खाली पडला आणि तुम्ही नवीन झाला, असं होतं का? पासून घेऊ नका स्वतःला. त्यांचा अभिषेकाद्वारे तुमच्या जीवनामध्ये ब्रेक थ्रू नक्की मिळतो, पण त्यामध्ये टिकले पाहिजे आणि वाढले पाहिजे. इथं स्पष्टपणे सांगतात, आता तरी मनपूर्वक वळा. आपल्या चुकीच्या गोष्टी सोडून, जे देवाला आवडत नाही त्या गोष्टींच्या जीवनामध्ये जे आहे त्याला सोडून वळा. आता तरी माझ्याकडे या, दे बाबा हाक मारत आहे. मग नंतर म्हणतात, वस्त्र नाही तर हृदय पाडा. कपडे पाडून बाहेरून सोंग घेऊन दाखवू नका. तुम्ही प्रेयर करता, तुम्ही सोलचे दिसायला पाहिजे, सामर्थ्य बोलायला तुम्ही दिसायला पाहिजे. माझा उपास आहे, म्हणतं नाही करत, हे नाही करत. अरे सगळं चांगलं चांगलं करून घालायचं आणि कायचं नाही तर मजा आहे. हालेलुया. माझा उपास आहे, मटण कशाला करा? नाही नाही नाही, करून घालायचं सगळ्यांना, आपण खायचं नाही तर मजा. हालेलुया. समजायला मी काय बोलालो? अजिबात डळमळायचं नाही. एक नवीन सामर्थ, नवीन ऊर्जा दे बाबा देतात. पुढे, आपली वस्त्रे नव्हे तर हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याच्याकडे वळा, कारण तो कृपाळू, कणवाळू, मंद क्रोध, दयासागर आहे. अरिष्ट आज्ञाबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे. हालेलुया. काय सांगायला तिथं? वस्त्र आणि हृदय पाडा, मनपूर्वक देवाकडे वळा. तो तुमच्या जीवनामध्ये जे अरिष्ट आणला, आता तुमच्या जीवनामध्ये जे अरिष्ट आहे कुठून आलं? क्लिअर देवाने बोलले. देवाकडून आलेले जे जे लोक देवा विरुद्ध वागतात त्यांच्या जीवनामध्ये देव अरिष्ट आणतो.